आणि वरच्या रूम मध्ये तिचा रूम होता आणि हा बेड तिचाच आहे असं मला वाटतंय. काही स्टोरी गाडीबद्दल अशा की ही आयशाली गाडी जी की या गाडीचा तिथे ऍक्सिडेंट झाला. तर कसं काय भूताजी पब्लिक, नमस्कार भावांनो, मी साई. मी माझ्या ब्लॉगमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता हे मागचं लोकेशन बघून तुम्हाला समजलं असेल की आज मी कुठे आलेलो आहे. हे लोकेशन आहे आपल्या लोणावळा मधलं आयशा विला. आता ह्या साईडचं तुम्हाला लोकेशन दाखवतो या. आता हे हॉटेल बंद पडलेलं बघून तुम्हाला समजलं असेल की हे लोकेशन किती भयानक आहे. आता आपण आतमध्ये जाऊ आणि याची स्टोरी नक्की काय मी तुम्हाला सांगतो. चला आपण आतमध्ये जाऊ आणि एक्सप्लोर करू. नमस्कार भावांनो, तुम्ही बघू शकता हे आयशा विला. आता इथे नावच आहे वर गुड नाईट. आणि ही वास्तू खूप आधीची आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी एक 60-70 वर्ष तरी होऊन गेले असतील या वास्तूला. सगळं पडायला आलेलं आहे. तर भावांनो बघू शकता हीच ती रोल्स रॉयल आहे. आता ही गाडी त्या काळात होती, म्हणजे त्या काळात त्यांनी किती श्रीमंत होते याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो. आता पण ही गाडी घ्यायचं म्हणजे लोकांच्या ह्याच्यात दम नाही, पण त्या काळात ही गाडी होती त्यांच्याकडे. चला भावना आपण जाऊ आयशा विला मध्ये आणि आतमध्ये बघू, एक्सप्लोर करू. या माझ्यासोबत. तर भावांनो बघू शकता इथं फोटो बिटो होते ते सगळं फोडलेलं आहे. तिथं सगळं फुटलंय आणि ही इमारत आता 50-60 वर्षापासून बंद आहे, म्हणजे सगळं इथनं हे झालेलं आहे. या इकडे आतमध्ये पायाभूत साप आहे. आपलं खालचं फ्लोअर आहे आणि इथं वरचं फ्लोअर इथं वर आहे. आणि जे कहाणी आहे ते याच फ्लोअर मधले आहे. तर भावांनो असे खूप कहाणी आहेत इथे घडलेले लोक सांगतात, पण नक्की अजून कोणाला पण माहिती नाही की नक्की ते काय घडलेलं आहे. आता त्यातली एक कहाणी म्हणजे हे आयशाचं रूम होतं त्या चालय असं पण म्हणते. हा बेड तिचाच आहे असं मला वाटतंय.
तिला जाळून टाकण्यात आलं. काही स्टोरी अशी आहेत की तिचं कार ॲक्सिडेंट झाला, पण कार तर ठीकठाक आहे. आणि अशा भरपूर स्टोरीज आहेत, पण एक्झॅक्ट नोबडी नोज. सो तुम्हाला काय वाटतं की काय असेल रिअल स्टोरी? तर भावांनो, आपण इथे आता दिवसा एक्सप्लोर केलेला आहे. आता दिवसात असं काही घटना घडत नसतात. आता दिवसाला आपल्याला काय असं जाणवलं सुद्धा नाही, कारण पब्लिक पण खूप आहे इकडे रोडला. तर आपण इथे नाईटला एक्सप्लोर करणार आहे. आज बघू, इथे नाईटला आपण एक्सप्लोर करू आणि काय जाणवलं की तुमच्यासोबत मी नक्की करतो ते. तर ह्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा आणि ते ब्लॉग येणार आहे थोड्या दिवसात, तर सबस्क्राईब करून ठेवा आपले चॅनल. ह्याची रियालिटी काय ते तुम्हाला फक्त समजेल. आयशा विलाला सगळ्यात जास्त फेमस करणारी स्टोरी नाही, सर्वात जास्त फेमस करणारी 1965 50 वर्ष मोठी गोष्ट. अजून सुद्धा फेमस नाही. लोकांनी काय केलं? काही स्टोरी गाडीबद्दल अशा की ही आयशाची गाडी, जी की या गाडीचा तिथे ऍक्सिडेंट झाला. तर चला भावांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण नाईटला एक्सप्लोर करणार आहे, तो ब्लॉग लवकरच अपलोड होणार आहे.